आज आपण बनवतोय चिकन बिर्याणी. एकदम झटपट होणारी आणि अर्ध्या तासामध्ये तुमची चिकन बिर्याणी रेडी होणार. तर चला मी सांगते तुम्हाला आता कशी बनवायची. पहिले मी चिकन आणून घेतलं आणि ते चांगलं 4 ते 5 पाण्याने मीठ वगैरे टाकून धुवून घेतलं. आणि त्यासाठी आपल्याला अद्रक लसूण पेस्ट लागणार आहे. तर मी घरीच फ्रेश बनवते, तर तुम्ही पण तशीच बनवा, नाही तर रेडीमेड वापरली तरी चालेल. पण फ्रेश बनवली तर तिचा टेस्ट खूप चांगला येतो, तर तुम्ही पण तशीच बनवा. आणि आता इथे मी चिकनला मॅरिनेट करण्यासाठी फक्त हळद, मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट बस एवढंच यूज केलेलं आहे. आणि आता त्याला आपण मुरायला ठेवून देऊ. तोपर्यंत आपल्याला बिर्याणीसाठी कांदा लागणार आहे. तर मी इथे आता कुकरमध्ये तेल ठेवलं, त्यामध्ये 3 छोट्या साईजचे कांदे मी कट करून घेतलेले स्लाईसमध्ये, आणि आता ते मी फ्राय करायला ठेवलेले आहेत. तर आता आपल्याला फ्राय कसे करायचे, आपल्याला जसं नॉर्मल बिर्याणीसाठी आपण करतो तसेच आपल्याला हलवत त्याला ब्राऊन करून घ्यायचं आहे. आणि एकदा ते झाले की मग त्यामध्ये आता आपण तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो घालायचा. आता आपण टोमॅटो का पहिले घातला आहे, तर यातलं पाणी सगळं काही निघून जाणार, तो फ्राय होईल चांगला, आणि जेणेकरून आंबटपणा येणार नाही त्यासाठी. आणि एका साईडला मी पाणीसुद्धा ठेवलेलं आहे. आपल्याला तांदूळ त्यामध्ये बॉईल करून घ्यायचे, म्हणजे भात शिजवून घ्यायचा आहे 80%. आणि इकडे मी आता हिरव्या मिरच्या आणि बटाटो टाकलेला आहे. हे पण ऑप्शनल आहे, हिरवी मिरची टाकायची, पण बटाटो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला. आणि त्यानंतर त्याला फ्राय करून चिकन पण आपल्याला त्यात घालून घ्यायचं आहे. आणि थोडीशी अद्रक लसूण पेस्ट माझ्याकडं उरलेली होती, तर ती पण मी घालून घेतली. आणि आता याला पण थोडंसं आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ. आणि मग फ्राय म्हणजे हलवतच राहायचं आहे, त्याला आपल्याला सोडायचं नाही आहे, नाहीतर खाली लागू शकतं. तर आता मसाल्यांमध्ये मी इथे लाल मिरची पावडर टाकली आहे, काश्मीरी लाल मिरची, थोडा चिकन मसाला घातला आहे, थोडा गरम मसाला घातला, आणि कोणत्याही ब्रँडचा तुमच्याकडे जो असेल तो चिकन बिर्याणी मसाला घालू शकता. आणि त्यानंतर त्याला आपण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी थोडी कोथिंबीर घातली आणि याला हलवत राहायचं चांगलं. आणि यानंतर मी आता याच्यामध्ये 1 वाटी दही घातलेलं आहे, फेटून घेतलेलं. तर दही घातल्यावर आपल्याला गॅसची फ्लेम थोडी लो करायची, नाहीतर थोडं ते फाटू शकतं, त्याची शक्यता असते. त्यामुळे तर याला पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यावरती थोडी अजून कोथिंबीर घातली मी याच्यामध्ये, आणि बघा किती छान तेल सुटलेलं आहे, म्हणजे मसाला आपला छान शिजलेला आहे. आता मी याच्यामध्ये थोडंसं अद्रक लसूणचं जे मी पेस्ट करून घेतली होती त्याच्या भांड्यात थोडं पाणी घातलं, आणि ते मी याच्यात घालून घेतलेलं आहे, म्हणजे चिकन शिजण्यासाठी पण ते कामात पडेल. आणि इकडे आपल्याला आपले पाणी पण बॉईल झालेलं आहे, त्यामध्ये मी तांदूळ घालून घेतले, थोडे खडे मसाले घातलेले, तेजपत्ता, दालचिनी, थोडं लिंबूचा रस घातलेला बस, आणि मीठ घातलेलं. तर मग आता इथे आपल्याला 80% तांदूळ शिजवून घ्यायचं आहे, तर ते चेक करत राहायचं मधून. तर आता इथे माझं झालेलं नव्हता म्हणून मी परत बघितला, आणि आता चेक करून बघितलं तर 80% इथे झालेला होता. तर आता याला आपल्याला एखादा, म्हणजे आपल्याकडे पुरणाची चाळण वगैरे असते ना, त्यामध्ये, नाही तर कोणतीही चाळण असली त्यामध्ये आपल्याला याला निथळून घ्यायचं आहे, कारण की मतलब त्यातलं सगळं पाणी निघून जायला पाहिजे. आता इथे मी तो सगळा तांदूळ होता, जो राईस होता, तो मी याच्यामध्ये टाकून घेतला आहे. हे व्हिडिओमध्ये शूट नाही झालेलं. आणि त्याच्यावरती मी फक्त केसर वॉटर घातलं आणि थोडी कोथिंबीर घातली, आणि 1 शिट्टी करून घेतली, आणि आपला बिर्याणी राईस रेडी आहे. बाय.